नमस्कार. देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. या आधीच्या शॉर्टमध्ये आपण नवरात्रबद्दलची थोडक्यात माहिती पाहिली होती आणि आज मी तुम्हाला देवीचे 9 अवतार कोणते होते त्याबद्दल सांगणार आहे. देवी दुर्गा आणि महिषासूर राक्षस यांच्यामध्ये फार पूर्वी युद्ध झाले होते. त्यामध्ये देवी दुर्गाने 9 दिवस तिचे 9 अवतार धारण केले होते आणि चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता. म्हणजेच देवी दुर्गाने महिषासूर राक्षसाचा अंत केला होता. तो विजय हा नकारात्मक शक्तींचा नाश होता. देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना हा नवरात्री उत्सव समर्पित करून मोठ्या उत्साहाने आपण हा साजरा करतो. पण ते देवीचे 9 अवतार कोणते होते हा प्रश्नही आपल्याला कधीकधी पडतो. तर ते 9 अवतार आज मी तुम्हाला सांगते. तर ते पुढील प्रमाणे: पहिला अवतार देवी शैलपुत्री, दुसरा अवतार देवी ब्रह्मचारिणी, तिसरा अवतार देवी चंद्रघंटा, चौथा अवतार देवी कुष्मांडा, पाचवा अवतार देवी स्कंदमाता, सहावा अवतार देवी कात्यायनी, सातवा अवतार देवी कालरात्री, आठवा अवतार देवी महागौरी, नववा अवतार देवी सिद्धिदात्री. तर हे इत्यादी 9 अवतार देवीने 9 दिवस धारण करून महिषासूर राक्षसावर विजय मिळवला होता. तो होता चांगल्याचा वाईटावर विजय. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी.